कुंडन कुंडली गवर्धा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय। श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय। श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय। श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय। अखंडानंद रूपाय ज्ञान प्रदायिने भवध्वांत दिनेशाय गुंडार्थ गुरवे नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। विज्ञानार्कमरीचिजालनिहताव्युद्यान्धकारव्रजा शब्दब्रह्मसमुद्रमन्दरगिरि सिद्धान्तबद्धव्रताः ब्राह्मी नर्तनरङ्गभूमिरसना संशोभिताभ्यानना सोऽयं सर्वजगद्गुरुर्विजयते श्रीमान् प्रभुशङ्करः। गुरुन्नत्वा महेशाख्यान् शंकरंच सुरेश्वरं नैष्कर्म्य सिद्धेर्भाषायां प्रपंच क्रियते धुना। योऽयं स्थाणुपुमानेशः पुंधिया स्थाणुधीरिव ब्रह्माहस्मीति धिया शेषामहं बुद्धिर्निवर्तयेत्। येथून द्रष्टत्वं दृश्यतां चैव नैकस्मिन्नेकदा क्वचित् दृश्य दृश्यो न च द्रष्टा द्रष्टुर्दर्शिर्दृशिर्न च। सुख दुःखादि संबद्धां यथा दंडेन दंडिनं राधको वीक्षते बुद्धिं साक्षीं तद्वत् संहतः। ऋते ज्ञानं न सन्त्यर्था अस्ति ज्ञानं मृते पितान् एवं धियो हेरुज्योतिर्विविच्यादनुमानतः। येथपर्यंत श्लोक क्रमांक 97। अध्याय क्रमांक 2। अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचे चिंतन करीत असताना अहम शब्द हा तिथे आला असल्या कारणाने अहम या शब्दाचा अर्थच सांगत असताना अहंकारामध्ये त्याची परिणिती आहे का या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो। अहम अहम म्हणजे मी मी असं म्हणत असताना अहंकाराचं स्वरूप ध्यानात येतं। मी म्हणजेच अहंकार आहे का नाही। व्यवहारतः जी गोष्ट पाहिली जाते आणि त्या असलेल्या गोष्टीमध्ये जो मी म्हणत असतो तो अहंकारी असतो अशा पद्धतीचा विचार आपण करून आलेलो आहोत। म्हणजे मी म्हणणं हे अहंकाराचं लक्षण आहे का लक्षण नाही। मी म्हणणं हे अहंकाराचं लक्षण आहे। म्हणजे अहंकाराची असलेली स्थिती मी या पदातून आपल्याला लक्षात येते। अहम म्हणणं काय म्हणजेच अहंता असणं काय अशा पद्धतीचा विचार शास्त्राने आपल्यासमोर मांडला आणि त्याच्या उलट जाऊन महावाक्य आपल्याला जे तत्वज्ञान प्रतिपादन करणारं महावाक्य आहे, जीव ब्रह्मैक्य प्रतिपादन करणारं महावाक्य जे आहे, जे अज्ञानाचा निराश करणारं महावाक्य आहे, नित्य निर्तिशय सुखाची प्राप्ती करून देणारं जे महावाक्य ते महावाक्य मात्र आपल्याला सांगतं अहम ब्रह्मास्मी। अहम म्हणजे ब्रह्म आहे। अहम या शब्दाचा अर्थ जर अहंकार काढला तर अहंकाराला ब्रह्म म्हणता का। अहंकार जर ब्रह्म आहे का नाही हा गोष्टीचा विचार नंतर करा। जीव ब्रह्मैक्य प्रतिपादनात जर वेदाचं काही मतितार्थ लपलेला असेल तर ब्रह्म वाटेल तसा असो। अहम हे पद माझ्यासाठी तिथं नियुक्त झाले का झालं नाही। महावाक्याचा कोणत्याही पद्धतीचा विचार करीत असताना जीव ब्रह्मैक्याचा विचार होतो म्हणजे एक जीवाचा विचार होतो, एक ब्रह्माचा विचार होतो आणि एक आसी पदाने वा त्यांच्या ऐक्य रूप असलेल्या ऐक्य भाव सांगणाऱ्या पदाने ऐक्यतेचा विचार होतो म्हणजे अभेदाचा विचार होतो। ब्रह्म वाटेल तसा असो, निर्गुण असो नाहीतर सगुण असो, वाटेल तसा असो त्याचा विचार नंतर करता येईल। अहम नावाचं जे पद जे माझ्यासाठी म्हणून नियुक्त झालं व माझ्यासाठी म्हणून वेदाने उपनिषदाने सांगितलं त्या अहम नावाच्या पदाने जो मी उपलक्षित होतो तो अहंकार रूपी आहे असा तिथे अर्थ नाही का? अहंकार म्हणजे मी असा तिथे अर्थ गृहीत होतो का? होत नाही। अहम या पदाचा
कोणत्याही पद्धतीत व्याकरणीय दृष्टीने चिंतन जरी केलं तरी सुद्धा अहम या पदाचा अर्थ अहंकार याच्या विना दुसरा काढूच कोणी शकत नाही. मी या पदाचा अर्थ दुसरा काय कोण काढू शकते? अहमाकार वृत्ती आणि अहंकार वृत्ती याच्यामध्ये दोन प्रकारचा भेद आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेता येते. ही भेदाची असलेली वृत्ती आहे. अहंकार वृत्तीमध्ये केवळ मी पण आहे आणि अहमाकार वृत्तीमध्ये मीला जाणले पण आहे. अहम आणि त्याचा आकार ज्यावेळी प्राप्त होतं, घट आहे. घट आहे म्हणजे घट नुसता, मग घट हे पद नुसतं कळलं आणि घट जाणल्यानंतर घटाकार वृत्ती झाली, घटाचं ज्ञान झालं. घट आणि घटाचं ज्ञान हे कर्म होतं आणि घट ज्ञानाचा जो मी कोणी जाणता ज्ञाता तो मात्र तिथे करता होता असा विचार होतो. त्यामुळे अहमाकार असलेल्या वृत्तीचा विचार केला तर जो अहमला जाणतो तो आणि अहंकार या गोष्टीचा विचार केला तर जो मी आहे तो, म्हणजे याच्यामध्ये असा भेद होतो. अहमाकार असलेली वृत्ती आणि अहंकार असलेली वृत्ती याच्यामध्ये वेगवेगळेपणा आहे. कालभेद पहा. कालाचा भेदाचा विचार केला तर अशी गोष्ट लक्षात येते की मी 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 अशी असलेली वृत्ती सातत्याने चालते का? कधी एकदा चालते? कोणत्या एकाच कालावधीत चालते? असं होत नाही. मी जागा आहे त्यावेळी मी मी म्हणतो का झोपेतही मी मी चालूच असतं? सातत्याने ती गोष्ट चालू आहे का चालू नाही? आणि अहमाकार वृत्ती, मी अमुकाला जाणलं, मी अमुक करतो, या अहंकार असलेल्या वृत्तीचं कधीतरी कुठेतरी उद्धृतत आहे, कधीतरी त्याची उद्बुद्ध अवस्था आहे असा मात्र आपल्याला विचार करता येतो. काहीतरी काल आहे, एका कालावधीमध्ये अहमाकार वृत्ती, अहंकार वृत्ती मात्र सदैव आहे असा आपल्याला विचार करता येतो. अहंकार हा अहंकार सूक्ष्म देहाचा एक प्रकार आहे. किंबहुना आत्मप्रमेसाठी म्हणून, आत्मलाभासाठी म्हणून ज्या ज्या म्हणून प्रतिबंधाचा विचार केला त्या सगळ्या असलेल्या प्रतिबंधामध्ये सगळ्यात मोठा असलेला प्रतिबंध तो अहंकाराचा आहे, अन्याचा नाही. स्थूल देहाचा प्रतिबंध काय समजता? स्थूल देहाचा प्रतिबंध एका तर्काने जर मिटत असेल तर तो प्रतिबंध समजावा का काय? एखादा बलदंड पुरुष असावा आणि त्या बलदंड पुरुषाच्या पुढे विरोधी म्हणून एखादा अजाण बालक असावा. तो प्रतिबंधी आहे का? प्रतिबंधक आहे का त्याचा? प्रतिस्पर्धी आहे का त्याचा? हाताला बाजूला सरून थोडेसे डोळे मोठे केले की तो प्रतिबंध दूर होतो. अशा पद्धतीचा स्थूल देहाचा प्रतिबंध आहे. पण त्या स्थूल देहाच्या असलेल्या प्रतिबंधाला सुद्धा मोठेपणा आणला कोणी? माझा देह आहे. एका असलेल्या या माझ्या अहमाकार वृत्तीने, अहंतेने आणि ममत्वाने, इथे अहंता येत नाही, इथे ममता येते. ममतेचा विचार माझेपणात आहे आणि अहंतेचा विचार मीपणात आहे. मग माझेपणा आलाच कुठून? काल आपण याचा विचार करीत असताना असं विधान केलं की पहिल्यांदी अहंता आहे आणि मग ममता आहे. अहंतेचा बाध झाला की ममतेचा बाध होतो. ममत्व जे संपतं ते असं तसं संपत नाही. बीज रूपाने शिल्लक अहंतेच्या माध्यमाने राहतं आणि जी जी वस्तू बीज रूपाने शिल्लक राहते ती पुन्हा फळाफुलाला कधी ना कधीतरी येतच असते. त्यामुळे सदैव सावध चित्त असलं पाहिजे. हे कशासाठी सांगितलं गेलं? अहंता जोपर्यंत आहे तोपर्यंत सावधानता आहे आणि ज्यावेळी अहंता समूल नष्ट होते, अहंता सुद्धा मूल रूपाची नाहीये, अहंता सुद्धा कार्यरूपानी आहे. अहंता सुद्धा अज्ञानकारी आहे ना. अहंकार आला तो अहंकार कार्यरूपाने आला का कारण रूपाने आला? पुढच्यांच्या दृष्टीने जरी तो कारण रूपाचा असला तरी तो स्वतः मुख्य कारण आहे का? तो स्वतः मुख्य कारण नाही. याचा विचार करीत असताना आपण काही लय परंपरेचा, लय चिंतनाचा विचार मागे करून आलो. अज्ञानामुळे सगळ्या गोष्टींची प्राप्ती होते का अहंकारामुळे प्राप्ती होते? अज्ञान असेल तर अहंकार येईल का अज्ञान नसल्यावर अहंकार येतो? एखादा लहान मुलगा असतो, त्या लहान मुलाच्या संबंधाने विचार करा. त्याला जर सगळंच माहिती असेल, सगळं त्याला माहिती आहे, जग काय माहिती आहे, आई वडील वगैरे सगळ्यांची परिस्थिती काय आहे, सगळं तत्व त्याला माहिती आहे, त्याच्या ठिकाणी अहंकार येतो? त्याच्या ठिकाणी अहंकार येत नाही. उदाहरण आहे मदालसीचे पुत्र की ज्यांना सोहमचं ज्ञान प्राप्त झालं तर लहानपणी, लहान असतानाच नवजात शिशूंना प्राप्त झालं होतं. अहंकार प्राप्त झाला काय? अहंकार प्राप्त झाला नाही. अहंकाराचं कार्य काय? अहंकाराचं कार्य आहे
इंद्रियांना सावध करणं, इंद्रियांना शक्ती देणं आणि इंद्रियांना एका साच्यांमध्ये बसवणं आणि इंद्रियांना विषयांकडे प्रवृत्त करणं आणि विषय ग्रहण करण्यासाठी समर्थ करणं, हे अहंकाराचं मुख्य काम आहे. अहंकार हे काम करीत असतो. अहंकार सत्ता देतो. अहंकार देईलच कोणाला सत्ता? त्याचे हात पाय डोळे कान नाक काही आहेत का? त्याचे हात पाय डोळे नसतात. अहंकाराचं कामच आहे की मी म्हणणं आणि माझं माझं म्हणून दुसऱ्यावर सत्ता गाजवणं. हा अहंकार अशा पद्धतीचा आहे. स्वतः त्याचं काहीच नसतं, दुसऱ्याचं ते माझं असं मानून तो असतो आणि दुसऱ्यावर सत्ता गाजविण्यासाठी म्हणून तो प्रवृत्त होतो. मग त्या अहंकाराच्या जवळ नजदीक काय आहे याचा विचार केला असता अहंकार राहतो कुठं? अंतःकरणात राहतो. अंतःकरणाच्या ठिकाणी अहंकार आहे. सूक्ष्म देहात अहंकार आहे. इंद्रियांचा विचार करा. इंद्रिय राहतात तरी कुठं? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण आहेत आणि अंतःकरण आहे. या सगळ्यांच्या समुदायाला तुम्ही सूक्ष्म देह म्हटले की म्हणले नाही? म्हटले म्हणजे त्याच्या घरात कोण आहे? इंद्रिय आणि प्राण आहे. मग इंद्रियांचा विचार करा. विषयाचं ग्रहण करण्याचं सामर्थ्य ज्ञानेंद्रियाचं नाही, कदापि नाही. कोणी सिद्ध महात्मा आला तरी डोळ्यांनी तो काही ग्रहण करू शकत नाही. डोळ्यांनी मी रस चाखतो होणे शक्य नाही, पण काय चाखायचं हे ठरवतो मी डोळ्याने. ग्राहकता ती मात्र वेगळ्या इंद्रियांपाशी आहे, कर्मेंद्रियांपाशी आहे. आणि ज्ञान ग्राहकता मात्र ज्ञानेंद्रियापाशी. काय निवडलं पाहिजे, कोणती गोष्ट कुठून घेतली पाहिजे याची चिकित्सा करण्याचं काम ज्ञानेंद्रियाचे. ज्ञानेंद्रिय म्हणतच असताना मर्यादालीनं केवळ ज्ञान संपादन करणं आणि कर्मेंद्रिय म्हणतच असताना कर्माची तिथे परिभाषा झाली का झाली नाही? कर्म होते म्हणजे क्रिया होते आणि क्रिया होते म्हणजे आदान प्रदान व्यवहार होतोय. संयोग वियोगाचं तिथे आदान प्रदान आहे. कधीतरी संयोग होईल, कधीतरी वियोग होईल. अशा पद्धतीचा काहीतरी व्यवहार तिथे घडतो असा आपल्याला विचार करता येतो. अंतःकरण आणि त्यातला जो अहंकार, तो अहंकार काम काय करेल? या ज्ञानेंद्रिय आणि या कर्मेंद्रियाला तो चालवतो आणि विविध पद्धतीचे असलेले जे विषय, त्या विषयांचं सेवन तो मात्र करायला लावतो. म्हणजेच अहंकार स्वतः काही करायला जात नाही, स्वतः पुढ्यात येत नाही, इतरांच्या माध्यमाने तो पुढ्यात येतो. म्हणजेच प्राण प्रतिबंधक समजता का आत्मज्ञानाला? ज्ञानेंद्रिय प्रतिबंधक समजता का आत्मज्ञानाला? कर्मेंद्रिय प्रतिबंधक समजता का आत्मज्ञानाला? कोणत्याही पद्धतीचा विचार जर केला, जर मागचा प्रेरक मुख्य असेल आणि तो जर शांत झाला तर हे मात्र स्वरूपतः जड असल्यामुळे कोणत्याही पद्धतीमध्ये कधीही तुम्हाला प्रतिबंध निर्माण करू शकत नाही. यांच्या मागचा जो प्रेरक तो यांना प्रेरणा देतो म्हणून मात्र यांच्यापासून काम होतं असं आपल्याला विचार करता येतो. काल आपण उदाहरण पाहिलं होतं, काचेतला प्रकाश. कंदिलात जर प्रकाश असेल, कंदिलात जर दिवा लावलेला असेल तर काचेत प्रकाश येईल आणि काचेतला प्रकाश मात्र इतर असलेल्या सगळ्या दृश्य पदार्थांना प्रकाशित करेल. आता जर आम्ही समजलो की काचेतला प्रकाशच सगळं काम करतो आणि बाकीचं आम्ही मानत नाही, तसं होणार नाही. प्रेरक मात्र तो जो दिवा आहे आतला तो आहे आणि तो मालविला तर काचेत प्रकाश कुठून येणार नाही? काच प्रकाशन करते काय? काच जड आहे, ती प्रकाशनही करू शकत नाही, प्रकाशक होऊही शकत नाही. प्रकाशित करण्याचं सामर्थ्य तिच्यापाशी नाही. त्यामुळे आपल्याला विचार करावा लागतो की आतला जो दिवा, जो प्रेरक मुख्य, त्या अशा असलेल्या दिव्याचा मात्र प्रामुख्याने विचार करा. प्राशस्य तिथे प्रतिबंधका भाव करायचा आहे, म्हणजे प्रतिबंध संपून टाकायचा जर असेल तर मुख्य प्रतिबंधकाचा विचार करा. आणि मुख्य प्रतिबंधाचा विचार करीत असताना जे प्रधान मल्ल म्हणून पुढे येतात त्यांचा विचार करीत मात्र आपल्याला पुढे जावं लागतं. जे जड आहेत त्या जडांचा फारसा विचार करता येत नाही, परंतु अनंत जन्मांच्या विपरीत संस्कारांमुळे, विपरीत निश्चयामुळे देह मी आहे, डोळे मी आहे, इंद्रिय मी आहे आणि एक एक इंद्रियांची गती ही शिथिल होत राहिली. समजा एखाद्याला डोळ्याचा विकार झाला आणि डोळ्याचा विकार झाल्यावर डॉक्टरांनी म्हणलं की डोळा जर नाही काढला मरशील. तो व्यक्ती काय करतो? डोळा प्रिय म्हणतो का? ते काढून टाका. मरण प्रिय नको, मी राहतो, डोळा काढून टाका. नाही, हात डायबिटीस वाले लोक असतात, हात पायाला काहीतरी होतं आणि ते सांगावं लागतं अति झाल्यावर
की हे काढायला पाहिजे, नाही काढलं तर मग पुढे कठीण आहे असं सांगितलं जातं. काढा म्हणता का? म्हणत नाही. तेच तर गिराईक येत ना डॉक्टर लोकांना. काढा, कापा, याच्यावर तर सगळं चालू आहे ना. म्हणजे हे काढायला सांगता का? सांगत नाही. मुख्य कोण झाला आता? हे मुख्य झाले, हे मुख्य नाही, आता प्राण मुख्य झाला. प्राणाकडे ती गोष्ट येते. म्हणजे हे प्रधान मल्ल एक 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 प्रायोरिटी बदलते कशी आहे पहा. एकच व्यक्ती आहे की जो व्यक्ती देहाला मानित होता, पण प्राणावर संकट येते म्हणली की देहाची त्यांनी सगळी आसक्ती सोडली आणि स्वतः टिकायचे म्हणून एक 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 गोष्टीचा तो त्याग करू लागला. इंद्रियांनाही सोडतोय, अवयवांनाही सोडतोय, पण राहिला पाहिजेत असा तो विचार करतोय. एक 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 प्रायोरिटी बदलत येत 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 शेवटी कुठे येतो? कुणीही असो, किती निर्बुद्ध व्यक्ती असो, स्वाभिमानावर आला की मग तो गडबडतो, सगळं ऐकून घेतो, पण एकदा किंचाळत असतो. म्हणजे अहंकाराला धक्का लागू देत नाही. अहंकार जपला गेला पाहिजेत अशा पद्धतीचा विचार मात्र प्रत्येक व्यक्ती करत असतो. म्हणजे एक 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 गोष्टी, प्राण जाय वचन न जाय, काय याच्यामध्ये? आता प्रभू श्री रामांचं वचन पकडायचं नाही ते, मला फक्त आपल्याला वचन पाहिजे. जर रामाने म्हणलं वगैरे इत्यादी सगळ्या गोष्टी सोडून द्या. ते जर डोक्यात ठेवलं तर वाटेल हे चुकीचं विधान. ते सगळं सोडा आणि विचार करा. याच्यामध्ये प्राण टाकायला तयार झाले आणि काय जपायला सांगता? वचन. वचन विरून गेलं. ज्यावेळी म्हटले तो आवाज निघून सुद्धा गेला. आता वचनाला जपायला सांगता, नाही मग कशाला जपताय? तो स्वाभिमान, तो अहंकार, प्राणाच्याही पुढे आम्ही त्याला जपू अशा पद्धतीचं विधान आलं का? आलं नाही. अरे मरू पण तुला मागू, मरू पण हे राखू, हे काय आहे? हा अहंकार आहे. अहंकाराची गती मात्र प्राणाच्याही पुढे आहे. जपण्याची पद्धती तिथपर्यंत आहे. म्हणजे अहंकार इथपर्यंत शेवटचा मल्ल असल्यासारखा आपल्याला काम करतो. याच्या पुढे व्यक्तीच्या बुद्धीची गती जात नाही, म्हणून तो पुढे अहंकाराचा विचार करीत नाही. अहंकाराच्या पुढे का विचार करीत नाही? या गोष्टीचा विचार केला असता गती नाही असं नाही. मी पडा तिथे लपलेला असल्यामुळे आता मीच्या पुढे काय आहे? कोणतंही अध्यात्म शास्त्र उचलून पहा, कोणती उपनिषद उचलून पहा, मीच्या पुढे काय सांगतो? सगळ्यांचं सांगणं एकच आहे, मीला जाणा. मग आमचं फक्त म्हणणं काय आहे? अहम ब्रह्मास्मी म्हणताना मग अहम म्हणजे अहंकार आहे एवढा आम्हाला म्हणायचं, बाकी आम्हाला दुसरं काही म्हणायचं नाही. अहमला अहंकार म्हणता कसं? म्हणजे त्यालाच जाणा म्हणताना, म्हणजे अहंकाराला जाणा म्हणताना, आणि अहंकाराला तुम्ही ब्रह्म आहे असं जर उपनिषद सांगते ना, मग अहंकार मुख्य झाला का? झाला नाही. अहंकार मुख्य झाला. मग हा अहंकार जर ब्रह्म आहे असं जर होत असेल तर ब्रह्माचं लक्षण करीत असताना सच्चिदानंद रूपता, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं जे सांगितलं गेलं, नित्यत्व त्याचं जे सांगितलं गेलं, सनातनत्व त्याचं जे सांगितलं गेलं, ते सगळं सनातनत्व, नित्यत्व, सत्यत्व, अनंतत्व, ज्ञानत्व हे कुठे येऊन बसेल? हे सगळं अहंकारात येऊन बसेल. आणि अहंकार तसा आहे का? अहंकार असा होतो का? अहंकार निर्माण होतो का होत नाही? अहंकार लयाला जातो का जात नाही? अहंकाराची उत्पत्ती सांगता येते का? अहंकाराची उत्पत्ती सांगता येते. अहंकाराचं ही प्रकाशन होते का होत नाही? माझा अहंकार म्हणता का म्हणत नाही? माझा स्वाभिमान म्हणता का म्हणत नाही? माझा अहंकार, माझा स्वाभिमान एवढ्या एका असलेल्या गोष्टीवरून विभाग तयार होतो. आणि कोणता विभाग तयार होतो? अहंकार बाजूला पडतोय आणि मी बाजूला पडतोय. एक गोष्ट बाजूला पडली म्हटल्यानंतर त्याचं प्रकाशन होतंय का होत नाही? अहंकार वृत्तीत राहा, अहमाकार वृत्तीत राहा, पण प्रकाशन झाल्याशिवाय अहमाकार वृत्ती होईल का? अहंकाराच्या प्रकाशनाची व्यवस्था अहमाकार वृत्तीत आहे. म्हणून काल आपण जात असताना प्रवचनाची पाठाची समाप्ती करत असताना मुद्दामून हे विधान केलं की अहंकार आणि अहमाकार. आजच्या पाठाची भूमिका ती, अहंकाराला जाणताल कुठून? अहंकाराची उत्पत्ती होते, विनाश होतो हे सांगताल कुठून? तर त्याचं एकच आणि एकच तुम्हाला उदाहरण देता येतं आणि तर्क करता येतो. अहमाकार वृत्ती होते का होत नाही? अहमाकार वृत्ती होते, मी कुणीतरी आहे अशा पद्धतीचं विधान होतं का होत नाही? मग हे असं विधान होत असताना जो अहंकारातला अहम आहे
तोच अहमाकार वृत्तीतलाही अहम आहे. म्हणजे अहम जो अहंकारातला तो अहमाकार वृत्तीत घेऊन दृश्यत्वाला प्राप्त होतो का होत नाही. दृश्य जर तो झाला नाही तर त्याचं ज्ञान तरी कसं होईल. ज्या ज्या वेळी कोणता तरी पदार्थ वस्तू दृश्य होते त्याच वेळी द्रष्ट्याकडून त्याचं ज्ञान ग्रहण होतं, अन्यथा होणार नाही. जर द्रष्ट्याला ज्ञानाची अपेक्षा असेल तर द्रष्ट्याच्या सापेक्ष असलेलं काहीतरी दृश्यत्व धर्माने युक्त असलेला कोणता तरी पदार्थ म्हणजे दृश्य पुढं अपेक्षित आहे आणि तो असेल तर इकडे मग त्याचं ज्ञान ग्रहण होतं. आणि अहमाकार वृत्तीने अहमचं जर ज्ञान ग्रहण होतंय तर अहम जो तो दृश्य झाला का झाला नाही, त्याच्या ठिकाणी दृश्यत्व आलं का आलं नाही. ज्या ज्या वेळी दृश्यत्वाचा विचार वा दृश्यत्वाचा आरोप ज्या ज्या वस्तूच्या ठिकाणी होतो ती वस्तू नेहमी जड असते असा विचार करा. चेतन नसते. चेतन तर द्रष्टा असतो, बघणारा द्रष्टा असतो, ना की जो पाहण्याचा विषय होतो तो चेतन नसतो, तो नेहमी जड असतो. दगड जड असतो काय? दगड कधी दगड चेतन असतो काय? तो कधी चेतन होऊ शकत नाही. मी बघणारा चेतन असतो आणि मग दगडाचं ज्ञान मी ग्रहण करतो. घटाचं ज्ञान माझ्या ठिकाणी होतं, घटाला त्याच्या स्वरूपाचं ज्ञान नसतं, जड आहे, स्वभाव तसा आहे. अज्ञान कार्य आणि तमोगुण प्रधानता आहे, त्याच्या ठिकाणी जडत्व आलंच कुठून? जीवयोनी सांगितली गेल्यावर तमप्रधानता आहे. आणि तमप्रधानता आहे म्हणजे काय आहे? ज्ञानेंद्रियाचा अभाव आहे, कर्मेंद्रियाचा अभाव आहे, अशी असलेली ती अवस्था आहे. मग योनी आहे का नाही? लाख योनी आहे, पण त्या योनीला कळत काही नाही ना. योनी म्हणजे अशी आहे, केवळ भोग आहे. मागचा जो काही भोग असेल, ज्यावेळी तो अन्य योनीत असेल, काय त्याला जे काही कर्म केलेले असेल त्या कर्माने त्याला ती योनी प्राप्त झाली असेल, आता तो लाखो वर्ष त्या योनीत पडून जाईल. जोवर नष्ट होत नाही तोवर तो त्याच्यात पडून जाईल असा आपल्याला विचार करता येतो. त्यामुळे दुसऱ्या पद्धतीने विचार करा. जाता जाता सापडलेला आपल्याला मुद्दा, प्राणी खाणं हिंसा, वनस्पती खाणं हिंसा मानायची का मानायची नाही? धान्य खाणं हिंसा मानता का मानत नाही? झाड वाढतात, सजीव आहेत, श्वासोच्छ्वास करतात, सजीव आहेत, मग हिंसा करता का करत नाही? दुसऱ्याची जीवाची हानी करून पोटाची खळगी भरणारे आध्यात्मिक म्हणायचे का? याचा विचार करीत असताना आपल्याला म्हणावं लागतं, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय म्हणजे अंतःकरणाचा असलेला अभाव जिथे जिथे आहे तिथे तिथे हिंसा नावाचा प्रकार होत नाही. जिथे जिथे या सगळ्यांचा उपलंब आहे म्हणजे उपलब्धी आहे तिथे मात्र हिंसा होत असते असा निर्णय आपल्याला करता येतो. खांबावर 2 लाथा मारल्या, खांब ओरडतो, कळलं तर ओरडेल ना, त्याला कळलं तर पाहिजेत ना, मग ती जडता आहे. वनस्पतींच्या ठिकाणी ही जडता आहे का जडता नाही? ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाचा अभाव निश्चित आहे. एक कला जरी तिथे उत्पत्ती होण्याची असली तरी त्या कलेमध्ये कोणत्याही पद्धतीचं ज्ञान ग्रहण करण्याची व्यवस्था झालेलीच नाही. मग जिथे ज्ञानच ग्रहण होत नाही तिथून कोणत्याही पद्धतीची हिंसेची गणती करता येत नाही. मग जिथे हिंसेची गणतीच नाही, हिंसेचं प्रधान कार्यच नाही, ती गोष्ट जर भक्षण केली तर हिंसा होईल का? हिंसा होत नाही असा विचार करावा लागतो. म्हणून वेदाने आपल्याला, उपनिषदांनी, धर्मशास्त्राने आपल्याला काय खायला पाहिजे आणि काय खायला नाही पाहिजे या गोष्टीचा विधिनिषेध आपल्याला करून दिला. मग प्राण्यांच्या संबंधाने तिथे हिंसा होईल, कारण का तिथे संवेदन आहे, तिथे ज्ञानेंद्रिय आहेत आणि तिथे काहीतरी स्वातंत्र्य. जिथे अल्प स्वातंत्र्य, थोडं का होईना स्वातंत्र्य, त्या अल्प स्वातंत्र्याच्या बद्दल जर काही गडबड कोणी करू लागला तर ती हिंसा आहे. त्याची प्राणहानी करा न करा यात हिंसा आहे असं मला म्हणायचं नाही. स्वातंत्र्यात दखल दिली की हिंसा झाली हा प्रकार आहे. मग त्याचं स्वातंत्र्य मानता का मानत नाही? मानावंच लागेल स्वातंत्र्य त्याचं. तो योनी, तो काहीतरी जीव आहे ना तो, आणि आलाय नाही या पृथ्वीवर, मृत्यू लोकात आलाय ना, अल्प आहे, पण त्याचं स्वातंत्र्य काहीतरी, आणि स्वातंत्र्यात केलेली दखल ही सगळ्यात मोठी हिंसा आहे. मग सगळ्यात मोठी हिंसा करून जर पोटाची खळगी भरली
तर सगळ्यात मोठं पातक झालं का झालं नाही? सगळ्यात मोठं पातक होतं. सांगण्याचा हेतू असा आहे, ज्ञान ग्राहकतेवरून आपल्याला दृश्य कोण आणि द्रष्टा कोण हे ठरवता येतं. समोरचं जे जे म्हणून होतं, जे जे दृश्याला येतं ते ते म्हणून आपल्याला जड मानावं लागतं. अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो. समोरचा मनुष्य दिसतो, जड मानायचा का? दृश्य झाला ना, समोर बसलेले दिसतात ना, मी सांगणारा दिसतो, तुम्ही ऐकणारे दिसता. मग जर मी असं विधान केलं की जे दिसतं ते जड आहे, मग समोरचे सगळे जड आहेत का? आणि तुम्हाला दिसणारा जो मी तो जड आहे का? या गोष्टीचा विचार केला तर थोडासा ताण देऊन विचार करा. दिसतंय काय? मी दिसतो की देह दिसतो? देह जड आहे याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाही. देह जडच आहे, मग जड तर दृश्य होणारच आहे. निश्चित ती गोष्ट आहे. म्हणजे सिद्धांताची कोणत्याही पद्धतीत हानी हित होत नाही. मग या अशा असलेल्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्माचं वर्णन करीत असताना चैतन्याचा विचार केला. चैतन्य, चेतनता ही गोष्ट क्रियाप्रधान आहे. त्यामुळे ब्रह्माला चेतन म्हणणं जड आहे, कारण का तिथे द्वैतापत्य आहे. आणि चैतन्य म्हणणं हे स्फुरण आहे. स्फुरण आहे, तिथे आषण आहे, अस्तित्व मात्र येतो. तो सत सामान्य जसं सांगितले गेलं, केवळ अस्तित्ववान, सद्रूपता, नुसतं त्याचं अस्तित्व आहे, केवळ आनंद रूप आहे, क्रियेला प्राधान्य नाही. आणि चेतनता सांगत असताना चैतन्याधिष्ठित असलेली जी क्रिया आणि त्या क्रियेच्या प्राधान्याने होणारी जी द्वैतात्मक कर्माची प्रक्रिया, तिथे चेतनता येते. अधिष्ठान चैतन्याचंच आहे. म्हणजे काय आहे? एखादा व्यक्ती कोमात गेला, चेतन मानता का अचेतन मानता? चैतन्य नाही का तो? चैतन्य तर स्वरूपाने. आता चैतन्य मानून तुम्ही त्याला जिवंत समजता का? चेतन मानून जिवंत समजता? चैतन्य तर प्रेत सुद्धा आहे, दगडाला सुद्धा चैतन्य तो अधिष्ठानाला. मग जर तो चैतन्य असेल तर पुढची प्रक्रिया करायची गरज नाही, त्याला लावायचं कशाला? कारण जीवन चैतन्यता हे जर तुमचं लक्षण असेल तर त्याला मानायचं नाही. मग चेतनता काय आहे? चेतनता क्रिया प्रधानतेमुळे असल्यामुळे, हा हृदय चालू आहे, श्वासोच्छ्वास चालू आहे, काहीतरी आतली प्रक्रिया चालू आहे, हा मग आहे. प्राण तिथे आहे, हा मग आहे ते. म्हणजे क्रिया प्राधान्य जिथे जिथे येतं तिथे तिथे चेतनतेचा प्रकार होतो. त्यामुळे मी चेतन आहे यात वाद नाही, कारण का क्रिया प्राधान्य आणि द्वैत तर आहेच आहे. मी वेगळा आणि सगळं जग वेगळं मानतोच आहे. त्यामुळे चेतनता तर आहेच आहे. ब्रह्म चेतन मानता का चैतन्य मानता? क्रिया प्राधान्य नाही, निष्क्रियतेचा जो भाव, त्या भावात अधिष्ठित असलेला जो वा त्या भावाचं रूप असलेला जो तो चैतन्य, म्हणजे नैष्कर्म्य अशी त्याची अवस्था आहे. म्हणजे निष्क्रियतेचा भाव, निष्क्रियता सुद्धा नाही. जर निष्क्रियता समजली गेली तर सगळा व्यवहार ठप्प पडेल. मग ते जे दूषण दिलं जातं सगळ्या मिथ्यावाद्यांनी, मायावाद्यांनी काय केलं ते सगळं दूषण खरं ठरेल, पण ती तशी अवस्था नाही. निष्क्रियतेचा भाव आहे आणि निष्क्रियतेचा भाव म्हणजे त्या नैष्कर्म्यात जातो. ती अवस्था तिथे आहे असा आपल्याला विचार करता येतो. म्हणजे चैतन्य हे तिथे आहे आणि चेतनता इथे. द्रष्टा चैतन्य होतो का चेतन होतो हा आपला विषय आहे. द्रष्ट्याच्या ठिकाणी चेतनता मानता का त्या दृश्याच्या ठिकाणी मानता? दृश्याच्या ठिकाणी कधीही चेतनता नाही. मग द्रष्ट्याच्या ठिकाणी येते का येत नाही? द्रष्ट्याच्या ठिकाणी चेतनता येते. काय येते? त्रिपुटीचा स्वीकार करून हा जो असलेला अज्ञानोपहित चैतन्य रूप जो जीव की जो त्रिपुटीचा आश्रय करतो, द्रष्टा, दृश्य आणि दर्शन असं समजतो, त्याच्या ठिकाणी द्रष्टत्व नावाचा धर्म राहतो. नाहीतर चैतन्याला द्रष्टा कसं म्हणता येईल? चैतन्याला द्रष्टा म्हणता येत नाही. अहमाकार वृत्तीने दाखवून काय दिलं? अहमय. आणि तो दृश्य होतो. आणि दृश्य होतो म्हणजे काय व्हायला पाहिजे? तो जड आहे. आणि म्हणजे काय आहे तो? चैतन्य मानता का?
चैतन्याहून तो बाजूला गेला. आत्मा चैतन्य का चेतन आहे? आत्म्याचं स्वरूप सांगत असताना निर्विकारिता, अविकारिता, निर्गुणता, व्यापकता हे सगळं सांगितलं, एकता हे सगळं सांगितलं, का अहंकारासारखं कुठेतरी एका ठिकाणी बसले म्हणून सांगितलं? कुठेतरी असेल ना एका ठिकाणी. मग त्या अशा असलेल्या गोष्टीचा विचार केला तर आत्म्याला चेतन म्हणता येत नाही. आत्मा चैतन्य, पण आत्म्याच्या अधिष्ठाना विना चेतनता राहील का? कदापि राहणार नाही. म्हणजेच अहंकार चेतनासारखं काम करतो का? करत नाही. अहंकार टाकतो ना, हे माझं, हे माझं, हे माझं, हे काम कोणाचं आहे? हे काम चेतनाचं काम आहे. आणि हे चेतनाचं काम अहंकार करतो. वास्तविक अहंकार जड आहे, आणि जड असलेला अहंकार चेतनाप्रमाणे, द्रष्ट्याप्रमाणे जर काम करू लागला तर त्या अहंकाराचं प्रकाशन करणारा जो प्रकाशक, त्या प्रकाशकाच्या साह्याविना जो अहंकार आपल्या ठिकाणी आहे तो तरी काम करेल का? त्या गोष्टीचा विचार केला असता आपल्याला मानावं लागतं की मागचा जो प्रेरक आहे त्याच्याने हे काम होतं. म्हणजे आत्म्याच्या अधिष्ठानाविना अहंकार हे काम करीत नाही. परंतु अहंकाराची प्रसिद्धी काय आहे? जेवढा अनात्म पदार्थात राहतो, दृश्य आहे ना, म्हणजे आत्मा नाही ना, म्हणजे अनात्मा आत्म्याहून वेगळा झाला. मग अनात्मात सुद्धा अहंकार आहे. जेवढा तो अनात्म्यात राहतो तेवढा स्वरूपाने कुठे राहत असेल? अहम अहम म्हणून राहतो कुठं? मी मी. आत्म्याचं स्वरूप काय? मी मी. आत्मा म्हणजे कोण? मी. जाणायचंच आत्मा न, म्हणजे जाणा कोणाला? स्वतःला जाणा. म्हणजे कोणाला जाणा? अहमला जाणा. म्हणजे जेवढा अहंकार अनात्म्यात आहे तेवढाच अहंकार आत्म्यात सुद्धा राहतो. मग आत्मा अहंकार मानायचा का? पुन्हा शंका जशाला तशी. ब्रह्माला अहंकार म्हणा, पंचैत आहे. उपनिषद तर अहम ब्रह्मास्मी सांगते. आत्म्याला अहंकार म्हणा, पुन्हा पंचैत आहे. कारण का अहंकार तर जड ठरला आणि आत्मा जड नाही ही गोष्ट सिद्ध आहे. आत्मा जर जड ठरला तर सगळंच संपलं ना. बर, आत्मा जर प्रकाशन करतोय असा एवढा व्यवहार केला किंवा आत्म्याच्या ठिकाणी आरोप केला की आत्मा काय करतो? सगळ्या जगाचं प्रकाशन करतो. आत्म्याच्या ठिकाणी वेगळेपणा आला का नाही? आत्म्याच्या ठिकाणी परिच्छिन्नत्व आलं का आलं नाही? आत्म्याच्या व्यापकतेला बाधा निर्माण झाली का झाली नाही? का निर्माण झाली? द्रष्टा झाला ना तो. आणि आत्मा जर द्रष्टा झाला तर प्रकाशक होईल. आणि आत्मा जर प्रकाशक नाही मानला तर हे सगळे जड आहे, ते कोणाचं प्रकाशन करतील? म्हणजे दोन्हीकडून पंचायत होते. एक प्रकाशक मानायला गेलं तर आत्म्याच्या सगळ्या असलेल्या धर्मावर गदा येते, आणि दुसरा प्रकाशक नाही मानायला गेलं तर दुसरा कोणताही प्रकाशक म्हणजे ज्याचा प्रकाश आहे तो सापडत नाही. या दृष्टीने विचार करत असताना सुरेश्वराचार्यांनी आपल्याला एक उदाहरण दिलं. ते म्हणतात, आकाश आहे आणि धूम लावला, अग्निपेटाला धूम चालू झाला. धूम म्हणजे धूर आकाशात वर जातो. वर जातो म्हणजे आकाशाला विदीर्ण करतो का? करत नाही. आकाश आहे आणि आकाशामध्ये धूर जायचंय, मध्यात जायचंय, म्हणजे बाजूला सरून जाईल का? जाणार नाही. बाजूला सारून जायला पाहिजेत का नको? बाजूला सारून जर तो वर जातोय म्हणजे आकाश असलंय आहे, मग बाजूला सारून तो वर जातो असं मानावं लागतं. आकाशाला परिणाम काय? धूर वर गेला, खाली आला. मी चेंडू वर फेकला, उत्क्षेपण केलं, प्रक्षेपण केलं, विस्तारण अपसारण सगळं केलं, आकाशाला परिणाम काय होतो? आकाशाला काही परिणाम होत नाही. आकाश म्हणतं का काही अमुक अमुक झालं? मग विदीर्ण होत आहे असं तरी म्हणता कसं? तर पुढे सुरेश्वराचार्य म्हणतात की विदीर्णता आकाशाची मानू नका. जर विदीर्णता आकाशाची मानली की धूर वर जातोय तर कुठेतरी प्रतिबंध निश्चित होईल. आणि धुराची एवढी काय गती आहे की सूक्ष्म असलेल्या आकाश नावाच्या महाभूताच्या पोटात शिरून त्याला बाजूला सरेल. आकाश महाभूत तर सगळ्याचं कारण आहे, आणि धूर कोणापासून आहे? अग्नीपासून आहे. आणि अग्नी आकाशाचं कार्य परंपरेत आहे का कारण परंपरेत आहे? आकाश, वायू आणि मग अग्नी आहे. मग कार्यरूपतेत असलेला जो अग्नी आणि त्याच्या संबंधाने अविनाभाव रूप संबंधाने राहणारा जो धूम,
तो धूम आकाशाला विदीर्ण करतो का? आकाशाला विदीर्ण करीत नाही. मग तरी प्रवास करतो का? करत नाही. आकाशाची व्यापकताची एवढी आहे की त्या व्यापकतेमध्ये कोणताही बदल होत नाही. कुणी वर गेलं काय आणि कुणी खाली आलं काय, ज्या पद्धतीने धूर वर गेला खाली आला किंवा कोणतेही पदार्थ इतस्तः भटकले, आकाशात किंचिन मात्र परिणाम होत नाही. वास्तविक आकाश भूमिका देतं, अधिष्ठान देतं, अधिकरण निर्माण करते. हे सगळा व्यवहार व्हायला त्याच पद्धतीत आत्मा अहंकारादी सगळ्यांना अधिष्ठान आहे. त्याच्यात किंचित मात्र फरक होत नाही. आत्मा काय काम करतोय? त्याचा प्रकाश आहे, माझा प्रकाश आहे. मला प्रकाश दुसऱ्याला द्यायचा का द्यायचा नाही हे आम्ही नाही ठरवणार. आमच्या प्रकाशात कोणी आला तर तो प्रकाशमान होईल का? होणार नाही. दिवा लावला, एक वस्तू अंधारात आहे, ती वस्तू दिव्याच्या प्रकाशात आणून ठेवली. दिव्याला थोडीच म्हणायचे माझा प्रकाश घे म्हणून, नाही. मग प्रकाशमान होते का? होत नाही. आरसा ठेवला दिव्या पुढं, आरशातनं प्रकाश परावर्तित होतो का? होत नाही. होणार ना. दिव्याला लाग जरी नको असलं तरी परावर्तन तर निश्चित होणारच आहे, प्रकाश तर निश्चित पडणारच आहे. हा आत्म्याच्या असलेल्या प्रकाशाने प्रकाशित होण्याचा प्रकार आहे. म्हणजे आत्मा प्रकाशक आहे असं मानता का? केवळ शब्द व्यवहार करण्यासाठी मान, जे सांगत असताना समजून घेण्यासाठी म्हणून एवढं फक्त मानता येतं की आत्मा प्रकाशक आहे म्हणून. पण वास्तविक आत्मा प्रकाशक मानता का? आत्म्याला देणं घेणं कोणाचंच नाही. आत्मा अविकारी. त्यामुळे आत्मा जो स्वयंप्रकाशवान असलेला आत्मा तो स्वतःच्या असलेल्या प्रकाशाने स्वतःच्या महिमेत जशाला तसा राहतो आणि त्याच्या जवळ जे जे येतं त्याला त्याला तो स्वतःचा प्रकाश तो देत असतो. अशा पद्धतीचा आपल्याला विचार करता येतो. अहंकार हा आत्म्याच्या जवळ आहे का? जवळ नाही. तर सांगितलं अहंकार अतिसूक्ष्मत्वात. अहंकार सूक्ष्म आहे. कसा सूक्ष्म आहे? मी या नावाने सूक्ष्म आहे. अहंकाराचं रूप मी आहे, आत्म्याचं रूप मी आहे. मग आत्म्याच्या सगळ्यात जवळ कोण असेल? आत्म्याच्या सगळ्यात जवळच तो अहंकार असला पाहिजे असा विचार आपल्याला करावा लागतो. काय अहंकार हा त्याला प्रकाशकत्व प्राप्त करून देतो. कुणाला? द्रष्टत्व प्राप्त होते ना त्याच्यामुळं. उपाधी लागल्याशिवाय कशी गोष्ट होईल? परिच्छिन्न करणारा कोण आहे? उपाधी. आणि उपाधीचं रूप काय आहे? आत्ताच्या परिभाषेत अहंकार. त्याला अंतःकरण वगैरे पुढे जे काही सांगितलं असेल ते सगळं, पण आत्ता जी चालू असलेली परिभाषा ते अहंकार आहे. त्यावेळी तर द्रष्टेपणा येतो ना, नाहीतर आत्मा द्रष्टा नाही, दृश्य नाही. आणि एका काळी समजा अहंकार दृश्य आहे असं माना आणि पूर्व पक्षाच्या दृष्टीने विचार करा की आत्मा म्हणजे अहंकार आहे, अहंकाराला आत्मा म्हणा आणि अहंकार दृश्यही होतो. एकच पदार्थ एकदा द्रष्टा आहे आणि एकदा दृश्य आहे असं जर झालं तर काय काय होईल? सगळा व्यवहार संपेल ना. सगळाच व्यवहार संपेल. मी आता द्रष्टा आहे आणि काही काल गेला नाही म्हणजे एका काली द्रष्टा दृष्टत्व आणि दृश्यत्व एका पदार्थाच्या संबंधाने राहत नाही. म्हणजे मीच द्रष्टा आहे आणि मीच दृष्ट आहे आणि एकाच कालात. हे कधी होईल? हे होणं शक्य नाही. म्हणजे कालांतराने आता द्रष्टा आहे ना मग नंतर दृश्य होशील असंही होत नाही. हा 8 वाजताचं वाक्य आता आता तिसऱ्या अध्यायात जावं लागतं. तरी संपलं सगळं गाड. पण ह्याचा मला नैष्कर्म्य सिद्धीशी कसा संबंध लावला? त्याच्यामध्ये ही प्रक्रिया चालू आहे. तत्वमसी महावाक्याचा विचार चालू आहे. त्यामध्ये तत्वमसीनी बोध होतो हा पहिल्या अध्यायात विचार झाला. आता त्वम पदाचा विचार दुसऱ्या अध्यायात चालू आहे आणि आत्मा कोण त्वम पद लक्ष. मग आत्मा काय याचा विचार आता चालू आहे. क्रमाने ती गोष्ट आल्यामुळे आत्ता असं चिंतन चालू. आणि ज्यावेळी हे तत्वज्ञान प्राप्त होईल त्यावेळी ती जी अवस्था प्राप्त होते शेवटची अंतिम तिला नैष्कर्म्य अवस्था म्हणा. आणि तिथे ती नैष्कर्म्य सिद्धी आहे की जिथे केवळ ब्रह्म एवढं शिल्लक राहतं. ब्रह्मास्मी शिल्लक राहत नाही, तत्वमसी शिल्लक राहत नाही, नुसतं तत्वमासी असलं काही शिल्लक राहत नाही.
केवळ एक ब्रह्म एवढं राहतं. सद्रूपता, चिद्रूपता, आनंद रूपता ही शिल्लक राहते का? अजिबात शिल्लक राहत नाही. कारण का हे सगळे सुद्धा आरोप आहे. मग शिल्लक काय राहतं? पुन्हा म्हणावं लागतं हे जे दिसतंय ते नाही. मग काय आहे? हे नाही एवढं आहे. नेती नेती. आता हा अन्यत आर्तम, याच्या विना जे काही शिल्लक असेल ते आहे. म्हणजे कोण आहे? मग ब्रह्म. समजुतीला ब्रह्म म्हणा, समजुतीला आत्मा म्हणा, जे म्हणायचे ते म्हणा. पण आहे जे ते शिल्लक राहतं. त्या अवस्थेत जो जातो ती अवस्था म्हणजे नैष्कर्म्य, आणि त्याची सिद्धी म्हणजे त्याला त्याची प्राप्ती होणं अशी आहे. म्हणजे काय काय होईल? त्याला जीवनमुक्त होईल का? तो जीवनमुक्ताच्या पुढे, जीवनमुक्ताच्या ठिकाणी तर अविद्यालेश मानलाय पुन्हा, आणि या अवस्थेत अविद्यालेश मानायचा का? नाही, लेश मात्रालाही शिल्लकही राहत नाही. विदेह मुक्ती म्हणा म्हटलं, त्याच्याही पुढे जाऊन असलेली ही स्वच्छ अशी अवस्था आहे. तिथे काही एक शिल्लक राहत नाही. सत्सामान्य रूपता ही प्राप्त होते. म्हणजे काय प्राप्त होतं? आता ती तिथे गेल्यावरच कळेल. कारण का शब्द मर्यादा तिची एवढीच आहे. सामान्य रूपता कसं? सामान्य रूपता हा शब्द कसा येईल? सामान्य रूपता म्हणजे विशेषता त्याच्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची नाही. उपाधी आला की विशेषता प्राप्त होते. आणि व्यापकतेच्या दृष्टीने सामान्य शब्द, व्यापक, अनंत व्यापकता. व्यापकता केवढी म्हणून सांगायची? सगळ्यात व्यापक, निरपेक्ष व्यापकता, सापेक्षिक नाही. ईश्वर सापेक्ष व्यापक आहे. माया जेवढी, त्याचा जेवढा उपाधी तेवढा ईश्वर आहे. आणि ब्रह्म केवढं म्हणून सांगायचं? त्याच्याहून मोठं. म्हणजे सांगायचं काय नेमकं? निरपेक्ष व्यापक आपल्याला सांगावं लागतं. व्यापक आहे पण निरपेक्ष आहे. शब्दातीतता ही मात्र तिथे गोष्ट आपल्याला सांगावी लागते. भावातीतता, शब्दातीतता, सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे सांगाव्या लागतात. म्हणजे तो तिथे आहे अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो. असत नाही म्हणून सद म्हणा, जड नाही म्हणून चित म्हणा, आणि दुःखरूप नाही म्हणून आनंद म्हणा. अशा पद्धतीचं विवेचन आपल्याला शास्त्राने केलं. म्हणजे सच्चिदानंद रूप म्हणायचं का? पहिल्यांदा समजून घेताना सच्चिदानंद रूप आहे. आणि मुख्यतेने विचार केला तर सच्चिदानंद रूप आहे का हे सांगण्यात रस नाही. रस काय? हे असत जड दुःख रूप तो नाही हे सांगण्यात रस आहे. म्हणजे सांगावं काय लागतं? निषेधानेच सांगावं लागतं. उपनिषद काय काम करतं? वेद काय काम करतो? ब्रह्म कोण आहे म्हणून सांगतं का? सांगत नाही. नाही, सगळ्यात शेवटची परिभाषा आहे नेती नेती. हे नाही, हे नाही, हे नाही. निषेधानेच आपल्याला सांगावं लागतं. अशी ती अवस्था आहे. या अशा असलेल्या आत्म्याचं आपण चिंतन करतो. आत्म्याच्या संबंधाने ते ब्रह्म तसं आहे म्हणजे मी तसा असलो पाहिजेत का नाही? त्या अवस्थेला जर मी गेलो तर मी मुक्त होईल. मग त्याचा आणि माझं काहीतरी ऐक्य असलं पाहिजेत ना. मग त्याचा काहीतरी भाग तो व्यापक आहे म्हणजे माझ्यातही काहीतरी असलं पाहिजेत ना. मग तो आत्मा आहे, या उपाधीमध्ये राहणारा तो आहे. एक अवच्छिन्न लहानसा केल्यासारखा तो भाग आहे. मी समजतोय तुकडा पाडलाय म्हणून. भांडवर दूध आहे, वाटीत काढून ठेवलं, काय वेगळं केलं? दुधाचे गुणधर्म वेगळे केले नाही, फक्त वाटीत काढलं ना. आता दूध बदललं काय? वाटीतलं दूध एवढाच काय तो प्रकार. बाकी काय प्रकार झाला? दुधाला दूध आहे ना. आत्मा म्हणजे कोण मानायचा आता पुन्हा? व्यापक असलेल्या ब्रह्माचा बाजूला केल्यासारखा जर भाग असेल तर आत्म्याला मानता काय पुन्हा? आत्म्याला तुम्हाला पुन्हा ब्रह्मच मानावं लागेल अशी आपल्याला व्यवस्था सांगावी लागते. या अशा असलेल्या आत्म्याच्या संबंधाने चिंतन करताना दृश्यत्व आणि द्रष्टुत्व, अहम म्हणून आत्म्याचाच विचार. मग अहंकाराला दृश्यता मानली आणि आत्मा अहम अहम मी मी, मग त्याला सुद्धा दृश्यत्व येतं आणि याच्याच असलेल्या संयोगाने द्रष्टत्व येतं. मग द्रष्टाही तोच, दृश्यही तोच. व्यवहार लोप होईल की जो बघणार आहे तोच बघण्याचा विषय आहे. अशी कशी गंमत आहे? कदापि होणे शक्य नाही. म्हणजे दृष्टुत्व आणि दृश्यत्व एका कालात संभव नाही. म्हणजे कालांतराने, आता नाही नंतरही. दृष्टेपणा चेतनाच्या आधी, दृश्यत्व जड आहे. म्हणजे ज्यावेळी जो आत्ता द्रष्टा आहे कालांतराने तो दृश्य होतो. म्हणजे काय होईल? जे दृश्य
ते द्रष्टा झाल्याशिवाय हा दृश्य होईल का? द्रष्टा दृश्य भाव कधी आहे? एकामेकांवर आधारित आहे का स्वतंत्र स्वतंत्र आहे? स्वतंत्र नाही, एकामेकावर आधारित आहे. द्रष्टा म्हणल्यावर दृश्य, दृश्य म्हणलं की द्रष्टा. मग असा जो सापेक्षिक भाव आहे, कालांतराने द्रष्टा दृश्य होईल आणि दृश्य द्रष्टा होईल असं म्हणण्यामध्ये जो द्रष्टा आत्ता आहे तो दृश्य होईल आणि जो दृश्य आत्ता आहे तो द्रष्टा होईल. आणि असं जर झालं तर गंमत काय होते? जो जड आहे त्याला म्हणावं लागेल द्रष्टा झाला, चेतन झाला. दगड आपल्याला बघतोय असं म्हणावं लागेल. मग कालांतराने होणारी ही प्रक्रिया सुद्धा मानता येते का? की द्रष्टा दृश्य झाला, दृश्य द्रष्टा झाला, ही कालांतराने होणारी प्रक्रिया तरी मानता येईल का? कालांतराने होणारी प्रक्रिया ही मानता येणार नाही. दृश्य कधीही द्रष्टा होत नाही आणि द्रष्टा कधीही दृश्य होत नाही. परंतु द्रष्टा आणि दृश्य एक आहेत असा विचार शास्त्राने मांडला. कसा मांडला? अधिष्ठानाने मांडला. दृश्याला अधिष्ठान चैतन्याचं, द्रष्टाला अधिष्ठान चैतन्याचं, स्वरूपे करून एक आहेत पण त्यांचा भेद आहे का? भेद नाही, निश्चित भेद आहे. औपाधिक भेद मानावाच लागेल, व्यावहारिक भेद मानावाच लागेल. व्यवहार सिद्धीच तोपर्यंत होणार नाही. म्हणजेच जो द्रष्टा आहे तो दृश्याचं दृश्य होणार नाही. जे दृश्य ते द्रष्ट्याचं पुन्हा दृश्य अशा पद्धतीत कधी होणार. द्रष्ट्याचा द्रष्टा पुन्हा कधी ते दृश्य होणार नाही असं आपल्याला मानावं लागतं. या एका असलेल्या गोष्टीवरून आपल्याला असं सांगता येतं की अहंकार जो अनात्म म्हणून सांगितला, त्या अनात्म पदार्थ रूप असलेल्या अहंकाराच्या ठिकाणी अहमाकार वृत्तीतून आपल्याला दिसलं काय? दृश्य. पण मी म्हणून त्याच्या ठिकाणी जर द्रष्टेपणा आणत असताल तर त्या द्रष्टेपणाची बाधा आत्म्याला होत नाही. का होत नाही? जसं आकाशाचं उदाहरण आता आपण पाहिलं, त्याला काही त्याची बाधा नाही. त्याच्यावर लाख पदार्थ असतील. रज्जूवर प्रतीतीला येणारा सर्प रज्जूला विषारी करतो का? रज्जूवर प्रतीतीला आलेला पुष्पहार रज्जूला सुगंधित करतो का? कदापि करीत नाही. म्हणजे तिथंच आहे का? तिथंच नाही, निश्चित तिथं आहे. किती तिथं आहे? जशी दोरी तसाच साप. ते दोरी वाकडी पडली म्हणजे साप सरळ दिसणार नाही, वाकडा दिसणार. बरं, जेवढा अंधकारात दोरी तेवढाच साप दिसणार, उजेडात असलेली दोरी तर दिसणार नाही. असा असलेला तो प्रकार असल्यामुळे या अहंकाराची अशी असलेली स्थिती की जी दृश्यत्वात सुद्धा येते आणि त्या आत्म्याच्या ठिकाणी सुद्धा येते. पण आत्म्याच्या ठिकाणी येणारी याची ही स्थिती अध्यस्त रूपाची आहे असा आपल्याला विचार करता येतो. जर तो अध्यस्त झाला तर कितीही नजीक असो किंवा स्वरूपातच असो, नाहीतरी नाश त्याचा स्वरूपातच होणार आहे. रज्जूवर प्रतीतीला येणारा सर्प नाहीसा झाला, कुठे गेला? बिळात जातो, पळून जातो? नाही जात. मग कुठे गेला? नाही, नव्हता पण दिसला ना, असल्याशिवाय दिसत नाही हा पहिला सिद्धांत. नव्हता त्रिकाला हे कळल्यावर, पण दिसला आणि गेला हा व्यवहार म्हणत असताना तो गेला कुठं? ज्ञान झालं रज्जूच. हा, त्याचं उत्तर असे रज्जू रूपच झाला. रज्जूमुळे दिसला ना, रज्जूच्या अज्ञानाने दिसला. आता रज्जूचं ज्ञान झाल्यावर साप जायचा कुठं? अज्ञान त्याला दुसरी सोय नाही, तो तिथेच जाणार. मग अहंकार अध्यस्त आहे, नाशाने कुठे जाईल? हा, म्हणजे आहे त्याच स्वरूपाचा असा विचार करा. मग या स्वरूपाचा विचार केला असता आपल्याला असं म्हणावं लागतं की अहंकार अध्यस्त आहे, अत्यंत नजीक आहे, म्हणून नेहमी या स्वरूपात प्रकट होतो. परंतु त्याच्या ठिकाणचं दृश्यत्व त्याला टाळता येत नाही. अशा पद्धतीचा असलेला जो अहंकार आहे त्या अहंकाराच्या ठिकाणी असं असलेलं दृश्यत्व आणि त्याच्या माध्यमाने येणारा दृष्टत्व त्या आत्म्याच्या ठिकाणी आरोपित असतं. म्हणजे आत्मा याच्याहून निराळा झाला का? झाला नाही. आत्मा याच्याहून निराळा झाला. आत्मा निराळा होतो म्हणजे आत्म्याच्या संबंधाने असलेलं वैलक्षण्य विलक्षणता तपासून अहंकाराला बाजूला जरी काढलं तरीही पूर्व पक्षी म्हणतात ठीक आहे, बाजूला गेला, काही हरकत नाही. धर्मधर्मी माना, धर्म तर तिथे जातो आणि धर्मी तिथेच असतो.
धर्मधर्मी तर संबंध आहे, एक नाही. एक राहिले तर मग धर्म आणि धर्मी म्हणायचं कशाला? वेगळे वेगळे. मग धर्म आणि धर्मी म्हणलं तर बिघडतंय काय? हा धर्म आहे अहंकार आणि तो धर्मी आहे आत्मा, असं माना. मग चालतं का? त्या गोष्टीचा विचार केला तर धर्मी जो, त्याच्यावर जो धर्म आहे त्याचे सगळे गुण यायला पाहिजे. म्हणजे निळेपणा घटावर येतो का येत नाही? निळा रंग घटाला लावल्यावर घट निळा होतो का होत नाही? व्यवहार काय करतो? नीलो घटा हा घट निळा असा व्यवहार होतो. आले का आले नाही? गुणांचं आदान प्रदान झालं का झालं नाही? मग हा अहंकाराचं सुद्धा आलं पाहिजेत. म्हणजे कुठं आलं पाहिजेत? धर्मी रूप असलेल्या आत्म्यात आलं पाहिजेत. अहंकार निर्माण होतो, अहंकार नाशाला जातो. आत्ताच पाहिजे ना, अध्यस्त आहे ना, नाशाला जाईल. कधीतरी ज्ञान झाल्यावर तो नाशाला जाईल. अध्यस्त पदार्थाची निवृत्ती अधिष्ठानाच्या ज्ञानाने असते. आत्म्याचं ज्ञान झाले की बाधक प्रक्रियेने तो मात्र निघून जाईल. अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो. म्हणजे नाशाला जातो का जात नाही? नाशाला जातो. संस्कार होतात का होत नाही? वेगवेगळ्या पद्धतीचे अहंकार असतात माणसाचे. एकसारखा अहंकार, एक मी रूपात समसमान अहंकार आहे, पण त्याच्यामध्ये निर्माण झालेले संस्कार, मी डॉक्टर, मी इंजिनियर, हे अहंकार आहे. दुसरं तिसरं काय? अशा पद्धतीचा अहंकार, त्याच्यामध्ये संस्कार आहेत. विकार आहेत का? विकार नाही. हा, विकार तर फार मोठे आहेत. अहंकाराची बाधाच विकारांनी संस्कारांनी कमी, विकारांनी तर जास्ती आहे. दूषित झाला अहंकार मग असुर, हे रावण वगैरे हे काय विकार झालेले आहेत लोक. असुरत्व म्हणजे विकारित अहंकार आहे, असा आपल्याला विचार करता येतो. मग विकारही होतो, संस्कारही होतो, उत्पत्ती होते, नाशालाही येतो. सगळ्या प्रकारचा त्याच्या संबंधाने जे जे म्हणून क्रियेमध्ये, कर्मामध्ये जो जो म्हणून प्रकार होतो तो सगळा अहंकारात होत असेल तर आत्म्यात मानावं लागेल. आत्मा उत्पन्न होतो, आत्मा संस्काराला जातो, आत्मा विनाशाला जातो. आता आत्मा जर विनाशाला गेला तर नित्यत्व बाधित झालं. आणि जर असं काही माना न माना, नुसतं जरी मानायचं म्हणलं तरी द्वैतापत्ती येते. आणि द्वैतापत्ती इष्ट नाही म्हणे आलं तर बिघडते काय? सिद्धांताने जर जी गोष्ट ठरते ती गोष्ट मानायला बिघडते काय? आत्मा विनाशी ठरला, काय बिघडणार आहे? सिद्धांताने ठरलं ना, तर्काने ठरलं ना, मग ठरला तर ठरला. आत्मा विनाशी तर विनाशी माना ना, ते तत्वज्ञान असेल, काय बिघडतंय का? एकच चालत ठेवायचं नाही. आम्हाला पूर्वजांनी सांगितले आत्मा अविनाशी, आत्मा अविनाशी. एवढ्यावर काम भागतं का? भागत नाही. ठरला तर ठरला. त्याच्यावर उत्तर देत असताना आपल्याला असं लक्षात घ्यावं लागतं, अरे जो स्वयंप्रकाशवान आहे त्या अशा असलेल्या स्वयंप्रकाशवान असलेल्या साक्षीला, आत्म्याला नाही मानायचं तुम्ही जरी ठरवलं तरी त्याच्यात काही बदल होत नाही ना. तुम्ही मानून आणि न मानून तो काय राहायचा आणि जायचा आहे का? तो जशाला तसा आहेच आहे ना. तुम्ही माना न माना, देव न मानणारे लोक आहेत म्हणजे तिथलं अस्तित्व संपतं काय? आणि मानणारे लोक आहेत म्हणजे काय? वृद्धीला येतो काय देव? हर्षाला जातो का देव? लक्षात घ्या, जास्ती आस्तिकतेने सुद्धा देव हर्षाला जात नाही. देवाच्या आनंदाचं कारण निराळच आहे. धार्मिक होणं पहिल्यांदी त्याचा अर्थ आहे विषयी होणं. धार्मिक होणं उच्च अवस्था आहे जिज्ञासू होणं, आणि धार्मिक होणं उत्तम अवस्था आहे मुक्त होणं. आता आनंदाला कशाने जाईल भगवंत? मुक्त झाल्यावर विषयी होऊन होतो, आनंदाला नाही. हा भक्त मानतो का? मानत नाही. अर्थार्थी हा आहे. काम किती करतो? अर्थार्थी भक्ताचं काम किती करतो? जेवढा अर्थ आहे तेवढंच, जेवढं पाहिजे तेवढंच. अर्थच असा आहे, या भक्ताचं स्वरूप सांगत असताना याची इच्छा भगवत दर्शनात आहे का काहीतरी मागण्यात आहे? इच्छा कुठे? कल्पना करा, उद्या देवाचं आपल्याला दर्शन होणार आणि आपल्याला काहीतरी मागायचं. काय मागायचं ठरवतात? सकाळी उठल्यावर उद्या दर्शन आहे. कल्पना काय बिघडली? क्षुद्र कल्पना करतो. चांगली कल्पना करायला बिघडत काय? देव दिसणार आणि आपल्याला काहीतरी मागायचे असं ठरवा. 4 गोष्टी मागायच्या. एक गोष्ट मागायची म्हटल्यावर संभ्रम होईल. 4 मागायच्या, 5 मागायच्या, काय संख्या ठरव, मागायचे ठरव. काहीतरी मागताल का? मागणार नाहीत. मागणार. मागण्यातनं लक्षात काय येईल? परमेश्वराच्या दर्शनाची इच्छा होती का त्याला एक साधन केलं तुम्ही आपल्या इच्छापूर्तीचं? मुख्यतः कशात आहे?
देवा प्रकट हो, म्हणजे काय होईल, मला सगळं साम्राज्य दे. म्हणजे इच्छा कुठे, दर्शनात की साम्राज्य मागण्यात? किती काम करेल, हा प्रकट झाला देईल. वरदान असुरांना दिलं का दिलं नाही देवानी? दिलंच ना. ते ब्रह्मदेवाचं कामच तेवढं होतं. ह्यांनी साधना करायची, त्यांनी हे जर असं करायचं जा बाबा, पुढची चिंता दुसरे देव आहेत. याला देणं गेलं काय नाही. दुसरे देव कशासाठी ठेवले? किंबहुना सगळ्या देवांना काम लावणाराच ब्रह्मदेव आहे. नाहीतर जर ब्रह्मदेवानी वरदान दिले नसते तर हे लोक अवतार घेऊन आले कशाला असते खाली? त्या शिवपुराणात 100 अवतार महादेवाचे सांगितले. आपल्याला 10 अवतार माहिती विष्णू, तिकडे 100 अवतार आहेत महादेवाचे. किती काम लागलं त्याला? हे यांच्यामुळेच ना. ही सृष्टी प्रक्रिया चालवायचं काम यांचंय. काहीतरी निर्माण करा. सांगण्याचा हेतू असा आहे की काहीतरी मागायचं ठरवलं, मागण्यात येतोय ना, मग केवढं दिलं जाईल? जेवढं मागितलं तेवढं, आणि त्याच्यासाठी जेवढी साधना केली तेवढं. त्रुटी ठेवली तर देणं घेणं नाही. परस्परम भावयंतः श्रेय परम वाप्स्यथ. तुम्ही द्या, ते तुम्हाला देतील, संपला विषय. इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः. चला तुम्ही जेवढं देतात तेवढं ते तुम्हाला देतील, दुसरं तुम्हाला ते देणार नाही. अर्थाची प्रकारे याच्याने आनंदित होतो का? याच्याने आनंदित होत नाही. आपला सांगण्याचा मुद्दा असा चाललेला आहे की असा जो आत्मा आहे, त्या अशा असलेल्या आत्मेच्या संबंधाने चिंतन करीत असताना ज्या पद्धतीने आत्मा विनाशी ठरला, हरकत काय आहे, तसं होणार नाही. आत्म्याचं अविनाशित्व जशाला तसं राहतं. का जशाला तसं? मानून आणि न मानून त्याच्यावर फरक पडत नाही. जर एखादा व्यक्ती आपल्याला येऊन बोलला, नाही मी तुला मानित नाही, काय फरक पडला माझ्या? आपल्याला शिव्या दिल्या एखाद्या व्यक्तीने, देतात सगळ्या. एकही व्यक्ती असा नाही जगात की ज्याला कोणी शिव्या दिलेल्या नाहीत. रामाला दिल्या, आपण काय त्यापेक्षा मोठे नाही. देवाला देते, माता त्याच्या बाहेर कोण आहे आपण? मग शिव्या दिल्या, फरक काय पडतो? काहीच फरक पडत नाही. म्हणजे मग ती नुसती अशी झालेली फल प्रक्रिया आहे का? नाही. शास्त्र सांगतं शिव्या आहेत ना, नको ती शब्द रचना झाली ना, शब्दाच्या मागे शक्ती आहे, अक्षरांच्या मागे शक्ती आहे. काय काम करेल? मला येऊन त्रास देईल, मला काही त्रास देत नाही. मग कोणाला त्रास देईल? ज्यांनी दिला. मग काय देईल त्रास? शब्द शक्ती अशी विलक्षण आहे. मंत्र आहेत ना त्याच्यात, एकेकाची देवता आहे ना. मग त्या असलेल्या शब्द रचना आणि तिथली असलेली अक्षर, जो शिवे देतो त्याला शाप देत बाहेर पडतात, तुझं सर्वस्व नष्ट होईल. हे पुराणात वर्णन आहे, शास्त्राने आपल्याला सांगितलं. त्यामुळे अर्वाच्य भाषा करू नये अशा पद्धतीचे एक दिवस आहे की ज्या दिवशी ते शब्द आनंदित होतात. ते म्हणजे फाल्गुनातली पौर्णिमा. अर्वाच्य बोला, कुणाला बोलताय? त्या असुराला बोलताय. त्या दिवशी फक्त शब्द आनंदित होतो आणि सर्वस्व रक्षणाचं वरदान देतो. अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो. त्यामुळे देऊ नये. नाहीतर लोकांच्या 2 वाक्यात 4 शिवाय ठरलेल्या असतात. सकाळी उठलं की देवाचं नाव नाही, नका घेणं, पण निदान सात्विक तरी बोलावं. सकाळ झाली, चांगलं आहे का चांगलं नाही बोलणं? चांगलं बोलणं नाही, पण त्याच्यात जर शिवी दिली तर सुरुवात तिथून होते लोकांची. हे फार कठीण लोकांचं वागणं असतं. तो भाग निराळा आहे किंवा तो आपला आता विचाराचा मुद्दा सुद्धा नाही. आत्म्याला त्याचा फरक पडत नाही. कोणत्याही पद्धतीत आत्मा असिद्ध होतोय असं होत नाही. साक्षी मानित नाही म्हणून होत नसतं. साक्षी निश्चित आहे असा आपल्याला विचार करावा लागतो. या अहम असलेल्या धर्मधर्मी असं मानून काम होत नाही. कारण का यांचा स्वभाव विलक्षण आहे. अहंकाराचा स्वभाव वेगळा आणि धर्मरूप असलेला जो आता या उदाहरणात आत्मा मानता त्याचा स्वभाव मात्र निराळा असल्यामुळे त्या अहंकाराला तिकडे घेता येत नाही. बुद्धीचा जरी विचार केला तरी ती ही बुद्धी सुद्धा आत्म्याच्या ठिकाणी येऊ शकत नाही. या अहमने कोणत्याही पद्धतीमध्ये आत्म्यावर वेगवेगळालेपणा कोणताही येऊ शकत नाही. तर अहमने आत्मा आहे असं कसं सांगितलं? शेवटी तर जशाला तशी शंका आहे ना, अहम ब्रह्मास्मी. हे वाक्य अजून सुटलं कुठे आहे? मग अहमने प्रत्येक वेळी हे सांगितलंच कसं काय की अहम म्हणजे अहंकार आहे आणि अहम ब्रह्मास्मी आणि अहम म्हणजे मी आहे. ही गोष्ट तर व्याकरणाने सिद्ध होते. मग ज्या असलेल्या शब्दाने मीचा निश्चय होतो त्या मीने जर आत्म्याचा निश्चय होत असेल तर
तो शब्द योग्य आहे असं आपल्याला मानावं लागतं. मी याच्यासाठी व्याकरणाचा थोडा आश्रय करा. अहंकार, त्याच्यातला अहम शब्द हा मी सांगतो म्हणजे कुणाचं निर्देशन करतोय? कल्पना करा, आत्म्याचं करतो की काय. मग आत्म्याकडे जातोय म्हटल्यानंतर कसा विचार केला पाहिजे? 3 अर्थ आहेत. एक वाच्यार्थ असतो, एक लक्ष्यार्थ असतो आणि एक गौणार्थ असतो. याच्यापेक्षा दुसरा अर्थ नाही. या तिन्ही असलेल्या, आता ते व्यंगार्थ वगैरे याच्यामध्ये घेऊन जायचं. तो इथे आता महत्वाचा मुद्दा तो नाही, पण ह्या तिन्हींनी गौणार्थातच ती सगळी गोष्ट येऊन जाईल. या तिन्हींनी जो एक समान अर्थ बाहेर पडतो तो त्या शब्दाचा खरा अर्थ आहे असा आपल्याला विचार करावा लागतो. अहम शब्द आहे, अहम शब्दाची लक्षणा करा. अहम शब्दाची लक्षणा करत असताना आपल्याला विचार करावा लागतो. काय लक्षणा करतात? झोपेतनं उठतो व्यक्ती. झोपेतनं व्यक्ती उठल्यानंतर म्हणतो काय? सुखाने निजलो होतो. काही कळत नव्हतं. झोपेत काय असते माणसापाशी? बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे, विषय आहेत, इंद्रिय आहे, जग आहे. हे स्वप्न नाहीये, सुषुप्ती गाढ निद्रा आहे. स्वप्नात तर हित नाही ते तेवढे. स्वप्नात काय नाही, स्वप्नात सगळे. गाढ निद्रेमध्ये काय असतं? काहीच नाही. गाढ निद्रेत कोणतीच अवस्था नाही. पण उठून सांगतो काय व्यक्ती? सुखाने निजलो होतो. मी निजलो होतो म्हणतो का? म्हणत नाही. मी निजलो होतो म्हणतो. मीचा विषय कोण असेल आता तिथं? लक्षणा का? मी निजलो होतो. मीचा विषय कोण झाला असेल तिथं? सुखाचा विषय. सुखरूप तर आत्मा आहे. जो भूमा आहे तो सुखरूप आहे असं वचन छांदोग्योपनिषदात आलं. मग तो जो भूमा म्हणजे जो आत्मा, परमात्मा जो काही म्हणा तो सुखरूप आहे. आणि जिथे कोणताच विषय नाही त्या अवस्थेत जाऊन मी जागृतीत येतो आणि पुन्हा म्हणतो काय? मी सुखाने निजलो होतो. मग सुखाचा अनुभव घेतला कुठनं? विषयाच्या सुखाची तर अनुभूती सातत्याची, म्हणजे प्रत्येक वेळी खाणं नाही. नेत्राने विषय सुख होतं, किंबहुना विषय सुखाचं किंवा विषयांचा प्रवेश जेवढा बाकीच्या इंद्रियांनी होत नाही तेवढा नेत्रांनी होत असतो. डोळे फार विषयांचं काम करतात. नको तिकडे बघतो ना व्यक्ती, नको ते दिसतं ना, संबंध असो नसो ग्रहण करतो ना, डोळे फार काम करतात. विषयाचा प्रवेश डोळ्यांनी फार आहे. त्यामुळे तिथे डोळे आहेत का? तिथे डोळे नाहीत. मग सुखाचं ज्ञान कुठून झालं? सुखाच्या ज्ञानाचा विषय करीत असताना मात्र निश्चित लक्षात घ्या, इथे केवळ आत्मा शिल्लक आहे. अज्ञान आहे म्हणून आत्म्याचं ज्ञान होत नाही, पण अनुभव येतो का? येत नाही आत्म्याचा. आहे काय? अनुमान होतं आणि लक्षणेने मी सुखी होतो. मग तो मी कोण? अहम. मग त्याचा लक्षार्थ कोण? लक्षात घ्यावं लागतं आत्माच. दुसरं तिसरं कोणी तिथं नाही. केवळ एक आत्मा त्या अहमनी तिथे गृहीत होतो. वाच्यार्थाचा विचार करा. माझा आत्मा हा विषय आला. हा? भ्रमाने भ्रमाने, दुसरं तिसरं काही नाही. भ्रमाने व्यक्ती रज्जूवर सर्प बघायला, जो झाडाचा बुंधा असतो कापलेला, लांबून त्याला म्हणायला लागला कोणीतरी पुरुष आहे. आता भ्रमाने वाटेल ती गोष्ट म्हणतोय. भ्रमाने माझा अहंकार आहे म्हणायचं लागलाय की. भ्रमानेच म्हणतो ना. आत्म्याच्या व्यतिरिक्त त्याला दुसरं चिंतन करता येत नाही, कारण का तो एक आहे. याला भ्रम आहे म्हणून माझा आत्मा असं म्हणतोय. आणि माझा आत्मा असं म्हणत असताना त्याला व्यवहार कोणाचा करायचा? जीवाचा व्यवहार करायचा. आणि जीवाचा व्यवहार करायचा म्हणजेच काय? अज्ञानोपहितता आहे. अज्ञान तिथे आहेच आहे. आणि जिथं अज्ञान आहे तिथे भेद आहे, आणि जिथे भेद आहे तिथे द्वैत आहे, आणि जिथे द्वैत आहे तिथे मी माझेपणा निश्चित आहे. मग माझा आत्मा म्हणला तो व्यवहार तर सिद्ध होतो, पण बुडाशी अज्ञान. पण इथे या ज्ञानाच्या प्रक्रियेत म्हणलं तर आत्मा हा इथे एकटाच राहतो, तिथे मीच फक्त शिल्लक राहतो. त्या दृष्टीने विचार केला तर या अशा असलेल्या आत्म्याचा विचार करा. आत्मा काय आहे? आत्मा असा आहे. त्या आत्म्याच्या संबंधाने जो मी म्हणून येतो तो झोपेतला, त्याने सुद्धा काय लक्षार्थ होतो? तो आत्मा म्हणजे मी आहे. आत्माच त्या अहमने तिथे गृहीत होतो. गौणार्थाने विचार करा. गौणार्थाचा विचार करीत असताना अहम 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 म्हणतो. अहमने आत्माच येतो का? हो. अहंकार अतिसूक्ष्म आहे. अहम शब्द अतिसूक्ष्म आहे.
आणि आत्म्याच्या जवळ जवळ राहतो, आत्म्यावरच राहतो, आत्म्याच्या ठिकाणीच राहतो, नवे नवे आत्म्यासारखाच तो असतो. मग जो जवळ जवळ असतो त्याला गौणार्थाने काय म्हटलं जातं? ते दोन मित्र असतात सारखे, सातत्याने एकसारखे येत राहतात. एखादा नाही आला काय म्हणतात? याचं नाव त्याला देऊन म्हणतात ना, तो नाही आला, बरं कुठे गेला तो, करतात ना आरोप एकमेकांवर. तिळाचं तेल असतं, बाकीची तेल नसतात. यांचा विचार आहे. तिळाचं तेल असतं पण तिळही बारक, मोहरी मोठे तेल, मोहरी बारकी, मोहरीचे निघतं ना द्रव. मग आता तिळाचं तेल आणि याच्यातून निघणाराही पदार्थ समसमान, मग शेंगादाण्यातूनही निघणारा पदार्थ समसमान, सगळ्याला म्हणता काय? एकसारखं. गौणी वृत्तीने तेल आहे, तेल आहे, तेल आहे वेगवेगळं. तिळाचं तेल वेगळं असते, मोहरीचे वेगळं असते, शेंगादाण्याचे वेगळं असते. गौणी वृत्तीने म्हणता काय? तेल आहे. सिंहो देवदत्त, हा देवदत्त सिंहासारखा आहे. गौणी वृत्तीने म्हणता का? म्हणत नाही. का देवदत्त म्हणजे 4 पायाचा शेपटीवाला आयाळ असलेला सिंह आहे? नाही, शूर वृत्तीचा आहे. हाही शूर वृत्तीचा, आणि सिंह शूर असतो. म्हणजे हा कोण आहे? हा सिंह आहे, हा शूर आहे, हा तेजस्वी, काय सूर्यासारखा दिसतो. नाही तरी सगळ्यांच्या असलेल्या पाठातलं काय लक्ष्मी नारायणाचा जोडा. आता ही लक्ष्मी आहे आणि हा नारायण असतो का? बर, हे लक्ष्मी नारायण ते कधी भांडतेत कोणाला माहिती, हे तर रोजच भांडतेत. आणि हे भांडले, त्यांना सासू सासरे नाहीत, यांना आहेत ना, यांची वाट लागते. मग हे असं असतं. गौणी वृत्तीने बोलायचं म्हणून चाललेलं असतं. मुख्य अर्थाने ती गोष्ट आहे का? मुख्य अर्थाने ती नाही. त्याच पद्धतीत जवळ जवळ आहेत ना. मग अहमनी काय म्हणतो आम्ही? गौणी वृत्तीने अहम या शब्दानेच काय आत्माच गृहीत होतो असं आम्हाला सांगायचं. म्हणजे आत्मा आला का? आला नाही तिथं. कारण का आत्माही सूक्ष्म आहे आणि अहंकार काय सूक्ष्म नाही, काय स्थूल आहे का? आत्म्यापेक्षा स्थूल आहे, पण इतर असलेल्या माझ्या ठिकाणी असलेल्या गोष्टींपेक्षा, देहापेक्षा सूक्ष्म, इंद्रियांपेक्षा सूक्ष्म, प्राणापेक्षा सूक्ष्म, अतिसूक्ष्म आहे ना. मग असा असलेला तो सूक्ष्म असल्यामुळे त्याला तुम्ही म्हणा. आकाशाला आत्मा म्हणता का? म्हणत नाही. उपनिषदांनी म्हणलं आकाश हा आत्मा हा संभवतः, आत्म्यापासून आकाश निर्माण झालं. म्हणजे आत्म्यापासून कसं काय निर्माण होतं? तो विकारी. मग हे कशामुळे आलं? किंवा आत्मा आकाशासारखा आहे कसं म्हणलं? व्यापकता आम्हाला आकाशाची माहिती आहे. आकाश केवढं आहे? व्यापक आहे. किती मोठे सांगता येत नाही. मग आत्मा केवढा आहे? सांगता येत नाही. साम्य आहे का दोघात? आकाश म्हणजे आत्मा आहे का? नाही, हे जड आहे, तो चैतन्य आहे. त्यामुळे साम्य नाही. पण उदाहरण देतो का? देत नाही. गौणी वृत्तीने एकसारखेपणा काहीतरी तपासून आम्ही ती गोष्ट सांगतो. म्हणजे गौणार्थाने सुद्धा अहम शब्दाने येते काय? आत्माच गृहीत होतो. वाच्यार्थाचा विचार करा. वाच्यार्थाने अहम अहम म्हणजे मीच आहे ना. मी होणार आहे काय? मी तर आत्माच गृहीत होतो. नाही, कसं काय गृहीत होतो? इतके वेळ तर वेगळंच सांगत होते. एवढं सांगितलं तर काम भागलं असतं की. पण तसं नाहीये. मी मध्ये वाच्यार्थाने प्रगट काय होतंय? अहम म्हणण्यामध्ये 2 वृत्त्या जाग्या होतात. काय जाग्या होतात? एक होते कूटस्थाची आणि एक होते आभासाची. आभास म्हणजे काय? अंतःकरणात पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब आहे. आणि कूटस्थ म्हणजे काय? चैतन्य, की जो अवच्छिन्न केल्यासारखा भाग आहे, तो केल्यासारखा झालेला नाही, त्याला कूटस्थ म्हणा. म्हणजे परब्रह्माचाच असलेला असा तुकडा, असा आपल्याला विचार करता येतो. मग त्या असलेल्या मीचा विचार करताना मी यामध्ये कोण कोण आले? 2 आले. एक कूटस्थ येतो म्हणजे एक मुख्य आत्मा येतो, आणि एक कोण येतं? एक आत्म्याचं प्रतिबिंब येतं. प्रकाशन, ज्ञान, ग्रहण वगैरे इत्यादी कोण करतं? चिदाभास करतो. आपण असेही मागील असलेल्या काही पाठात आणि विचारसागरामध्ये श्रवण करून आलो. त्यामुळे ती प्रक्रिया आता स्पष्ट इथे करायचं की कारण सगळ्यांना ते ज्ञात आहे अशा पद्धतीचा विचार करून पुढे गेलो. म्हणजे चिदाभासाचंही ग्रहण होतं आणि आत्म्याचं ग्रहण होतं का? होत नाही. वाच्यार्थाने आत्म्याचंही ग्रहण होतं. म्हणजे अहम शब्दाच्या वाच्यार्थाने आत्माही लागतो का? लागत नाही. आत्म्याचंही ग्रहण होतं. लक्षार्थाने अहमनी व आत्मा गृहीत होतो. गौणार्थाने अहमने आत्मा गृहीत होतो. वाच्यार्थाने आत्मा गृहीत होतो. म्हणजे अहम ब्रह्मास्मी या वाक्यात अहमने आत्मा सांगायचा का अहंकार सांगायचा आहे? अहंकार ब्रह्मरूप आहे असं सांगायचंय.
का आत्मा ब्रह्मरूप आहे असं सांगायचे? निश्चित लक्षात घ्यावं लागतं, अहंकाराचा ब्रह्माशी विरोध असल्यामुळे त्या अहंकाराचं ब्रह्माशी ऐक्य हे उपनिषदांनी प्रगट केलं नाही, तर आत्म्याचं ब्रह्माशी ऐक्य हे प्रगट केलं. पण शब्द तर अहम आहेत. मग काय काम करा, अजहल लक्षणेचा विचार करा, एक टाका आणि मुख्यार्थ ग्रहण करा. अहम शब्दाने आत्मा ग्रहण करा आणि आत्म्याचं ब्रह्माशी ऐक्य असा विचार करा. म्हणजे तिथे कोणताही प्रकारचा विरोध येत नाही. म्हणजे अजहल लक्षणा म्हणजे त्याग लक्षण. काहीतरी टाकायला, काय टाकायला लागतं? जो विरोधाचा भाग आहे, बरोबर आहे ना? हा, जहल लक्षणा म्हणजे टाकणे, अजहल लक्षणा म्हणजे घेणे असा विचार आहे. पण ती जहल लक्षणा करावी लागते आणि त्या जहल लक्षणेचा विचार केला तर अहंकाराचं जे सगळं स्वरूप आहे वरचं ते सगळं टाका आणि घ्या काय, जो अविरोधी भाग आहे तो घ्यावा लागतो. म्हणजे चिदाभास, त्या चिदाभासाचं रूप टाका आणि कोण घ्या, कूटस्थाचं रूप घ्या. आणि कूटस्थाचं रूप घेतलं की कूटस्थ म्हणजेच ब्रह्म आहे, त्यात तर काही भेद नाही. आता प्रश्न एवढाच उरतो की ही प्रक्रिया वाक्य जुळे, चिदाभासाचं रूप टाकायचं कसं, हा मात्र प्रश्न उरतो. आणि त्याचं उत्तर देत असताना शास्त्राने असं सांगितलं, रज्जूवरचा सर्प कसा निघून गेला? ज्ञानाने निघून गेला. आता हे चिदाभास वगैरे काय जे काही असेल अहम, याचं जर स्वरूप टाकायचं असेल तर काय करता, ज्ञान ग्रहण करा. म्हणजे काय होईल, बाध समानाधिकरण नावाच्या प्रक्रियेने अहम म्हणजेच आत्मा आहे आणि तो आत्मा म्हणजे ब्रह्म आहे अशा पद्धतीचं तुम्हाला ज्ञान होईल. म्हणजे असा असलेला जो अहम ब्रह्मात्मितला जो अहम, जो अहंकार रूप, त्याचा बाध केला म्हणजे आत्मा गृहीत होतो आणि आत्मा गृहीत केला की तो ब्रह्माशी ऐक्य प्रतिपादन करतो. म्हणजे आत्मा कोण आहे? दुसऱ्या अध्यायाचा विचार. आत्मा कोण आहे? अहंकार नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, मन नाही, इंद्रिय नाही, प्राण नाही, स्थूल देह नाही, जगत नाही, अज्ञान नाही, सगळ्या असलेल्या अनात्म पदार्थांचा समूह नाही. वेगळे आहेत, अध्यस्त आहेत, मिथ्या स्वरूपाचे आहेत. हा एकटा सत्य अशा स्वरूपाचा असल्या कारणानं हा आत्मा स्वतंत्र आहे, हा आत्मा एक आहे अशा पद्धतीने आपल्याला विचार करता येतो. हा सगळा उहापोह केला आणि शेवटी एका ज्ञानाचं उदाहरण दिलं आणि ज्ञानाचं उदाहरण देऊन त्याची असलेली जी अवस्था आहे त्या ज्ञानाची, ती अवस्था इथे प्रगट केली. आणि ती अवस्था प्रगट केल्यानंतर ते म्हणतात की ज्ञानी पुरुष दुःख व्यक्त करतो. सुरेश्वराचार्य विलक्षणता सांगतात आणि म्हणतात ज्ञानी पुरुष दुःख व्यक्त करतो. काय दुःख व्यक्त करतो? अरे हा आत्मा आहे, हा आत्मा असतो, आत्मा म्हणजे ब्रह्म आहे. हे वारंवार मी ऐकलं, आज मला पटलं. किती वर्ष मी घालवली, आज मला पटतंय. हे दुःख तो व्यक्त करतो आणि आनंदात राहतो. शोक मुक्त होत असताना शोक असा व्यक्त करतो, अरे हे मी ऐकलं नाही का, शास्त्र वाक्य किती वेळा ऐकले, किती वेळा यांचं अध्ययन केलं, मला कळलं नाही ही गोष्ट आणि ही गोष्ट मला आज कळली. खूप वेळ मी वाया घालवला असं तो म्हणतो. आणि यत्र स्वस्वेति साटोपम कृष्णद्वैत निपेधिनीम प्रोत्सार्यंतीम संसार मप्य श्रोषम श्रुतीन किम. हे मी किती वेळा ऐकलेला, ही श्रुती मी ऐकली नाही का, असा आत्मा हे मला आज कळलेला आहे. आत्मा म्हणजे ब्रह्म आहे आणि असं ज्याला ज्ञान होतं तो मुक्त होतो. अशा पद्धतीचा विचार सुरेश्वराचार्य दुसऱ्या अध्यायात मांडतात. एक प्रश्न उपस्थापित करतात आणि पुढे जातात. सुरेश्वराचार्य म्हणतात सगळं अज्ञान आहे, अज्ञानाचा आश्रय कोण? आत्मा आश्रय मानायचा का? अज्ञानाचं हे सगळं अज्ञानामुळे घडलं का घडलं नाही? सगळं अज्ञानामुळे घडलं. आश्रय कोण मानता? आत्मा मानता का अनात्मा मानता? आत्मा मानायला गेलं
तर आत्म्याला आश्रयी भाव देता येत नाही. आत्म्या कोणाचा तरी आश्रय करतो, कोणाला तरी वर घेतो आणि राहतो असं म्हणता येत नाही. आणि अज्ञानाला अज्ञानाचा आश्रय मानायला गेलं तर सोय होत नाही. मग अज्ञान आत्मा जर अज्ञानाला आश्रय देत असेल तर अज्ञान नेमकं काय काम करतो? अज्ञान अज्ञानाचं अज्ञान ठेवतो का अज्ञान आत्म्याचं अज्ञान ठेवतो? जगताचं अज्ञान ठेवतो का? या गोष्टीचा विचार सुरेश्वराचार्य 3ऱ्या अध्यायामध्ये सुरुवातीला करतात आणि तत्पदाच्या विचाराला सुरुवात करतायत. काय विचार आहे? वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबायचं, बाकीचं चिंतन उद्या करू. आज नैष्कर्म्य सिद्धीचा 2रा अध्याय पूर्ण होतोय. कुंडली गवरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय.